मैद्याच्या पिठापेक्षा तांदळाचे मंचुरियन खूप टेस्टी लागतात. मी बनवत आहे मंचुरियन. तेव्हा मंचुरियन बनवण्यासाठी एक छोटा कोबी घेतला आहे आणि 2 गाजर आणि एक बीट घेतलाय. बीट ह्याच्यासाठी घेतलाय की मला याच्यामध्ये कलर टाकायचा नाही. बीट टाकलं ना की कलर छान येतो. आता आपण याला किसून घेऊया. किसून घेतल्यानंतर दाखवते तुम्हाला. हे बघा, मी गाजर, कोबी आणि बीट किसून घेतलेलं आहे किसणीने. तुम्ही पण किसून घ्या. हे बघा, आता ह्याच्यामध्ये मी टाकते टोपामध्ये घ्या. हे बघा, हे बीट आहे ना, मी कलर नाही टाकणार म्हणून बीट टाकले. बीटनं ना कलर खूप छान येतो. मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, मैदा नाही घेतला. मी तांदळाचे मंचुरियन बनवते कारण आमच्या घरात सगळ्याला तांदळाचे मंचुरियन आवडतात. त्यामुळे तांदळाचं पीठ 1 वाटी, अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घेतला आहे. कॉर्नफ्लॉवर म्हणजे मक्याचं पीठ असतं ते. 1 चम्मच टाकत आहे मी सोया सॉस. 1 चम्मच टाकत आहे ब्लॅक सॉस आणि 1 चम्मच टोमॅटो केचप. आता टाकूया चवीपुरतं मीठ. मिक्स करून घेऊया. पाणी न घालता त्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्या. त्याच्यानंतर पाणी जर लागत असेल तर थोडं थोडं पाणी घालून त्याला हे बघा अशा पद्धतीचं अशी गोळी झाली पाहिजे. अशा पद्धतीचं हे करून घ्या. तर मग आपण हे बघा, आता आपले मंचुरियन आपण फ्राय करून घेऊया. हे बघा, बगर फूड कलरचे पण किती छान कलर आलाय ह्याला. बीट टाकलेले ना मी. बीटचा बघा कलर किती छान आलाय. फूड कलर जास्त यूज करू नये माणसानं, फरक असतो आणि म्हणून मी हे बीटच टाकलेलं. हे बघा, बीटनं पण छान कलर दिसतोय की नाही. कलर किती छान दिसतोय मंचुरियनचा. आणि तांदळाचे मंचुरियन खूप टेस्टी लागतात. मैद्याच्या पिठापेक्षा तांदळाचे मंचुरियन खूप टेस्टी लागतात. आपले मंचुरियन किती क्रिस्पी झाले ते बघा. बघू शकतो तुम्ही किती टोकदार झाले. रेसिपी आवडली असेल तर कमेंट, शेअर, सबस्क्राईब.